चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथे सिमेंट मिक्सरच्या धडकेत फारुख तांबोळी नावाच्या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे शहरातील अवजड वाहतूक आणि त्यामुळे होणारे अपघात याबाबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली। तसंच गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरात अपघातात तिघांचा बळी गेलाय। पुण्यातील शनिवारवाड्याच्या मागील बाजूस देसाई कॉलेजच्या समोर झाडांचा पालापाचोळा आणि फांद्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत आग विझवली। पुण्यातील नवले पूल परिसरात कारचा भीषण अपघात झाला। रस्त्यावर कार उलटल्याने प्रवासी आणि स्थानिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली। अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। नवले ब्रिज परिसरात यापूर्वीही अनेक अपघात घडल्यामुळे या ठिकाणच्या रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। वाघोली येथील जगताप वस्ती रोड लगत असलेल्या रेडियन्स किचन अँड फर्निचर्स या कंपनीला भीषण आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि विविध वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर राज्याच्या वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलंय। यामध्ये प्रलंबित ई चलनाचा दंड वसूल करताना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये किंवा अवैध स्वरूपात पैशांची मागणी करू नये असे स्पष्ट निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत।